मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे मंडे आणि हा जो सकाळचा वेळ असतो ना, जेव्हा मी चहा पिते, तर मला कितीही वेळ झाला असेल, कितीही उशिरा मी उठली असेल किंवा कितीही गडबड असेल, तरी मी सकाळी चहाचा जो वेळ आहे तो माझ्या स्वतःसाठी असतो. मी 15 मिनिट 20 मिनिट त्याच्यासाठी देतेच, कितीही वेळ झाला असेल तरी. कारण परत 2-3 वाजेपर्यंत नाही मिळत इतका वेळ मला. सो तो जो वेळ आहे तो फक्त माझ्यासाठी असतो. नेहमी मी गाणी ऐकते टी व्हीवर, पण आज केबल नाही आहे. काल रात्रीपासूनच नाही आहे. त्याला फोन केला होता, तो बोलतो आहे की येईल, पण अजूनपर्यंत नाही आली आहे केबलची लाईट. सो मी अकिराच्या बारशाच्या फोटोंचा जो व्हिडिओ आहे त्याचं एडिटिंग केलं. तो आज मी मंडेला पब्लिश करेन. आणि माझं आज लवकर सगळं आवरलेलं आहे. अंघोळ झाली माझी आत्ता आणि माझं सगळं आवरलेलं आहे. मी चपात्या, भेंडीची भाजी केली, मी भेंडी मसाला आणि वरण केलं आहे. तर सगळं माझं आज आवरलेलं आहे लवकर. तर मी मशीनला कपडे लावले आत्ता आणि दूध अकिराचं बनतं आहे, गॅसवर आहे. सो माझं लक्ष तिकडंच आहे सारखं. आणि तिकडे खूप गरम होतं आहे आणि फॅन आहे किचनमध्ये, पण लावता येत नाही कारण गॅस बंद होऊन जातो. सो किचनमध्ये फॅन नाही लावता येत. जेव्हा गॅस चालू असेल तेव्हा टेबल फॅन, मी माझ्या नवीन घरामध्ये टेबल फॅन घेणार आहे, कारण गॅस जाण्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. तर कपडे लावून झाले मशीनला. मला 2 वेळा कपडे लावावे लागतात, कारण 1 मिनिट आहे सारखं मध्ये येते. मला 2 वेळा कपडे मशीनला लावायला लागतात, कारण अकिराचे जे कपडे आहेत ते वेगळे लावावे लागतात आणि आमचे वेगळे लावावे लागतात. सो आत्ता मी अकिराचे लावलेत, कितीही कमी असले तरी मी लावते. आणि अकिरा आणि अभिषेक आत्ता दोघेही झोपलेत म्हणजे दोघेही. आणि मम्मी गेल्यात शाळेमध्ये, त्या शाळेत मुख्याध्यापिका आहेत, तर मम्मी गेल्या शाळेमध्ये. आणि आणखी एक मला गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जर तुम्ही कोणी बदाम ऑइल लावत असाल तर प्लीज समरमध्ये लावू नका, कारण समरमध्ये ऑइल लावणं चांगलं नसतं. ऑलरेडी जी स्किन असते ती ऑइली असते आणि त्यात तुम्ही ऑइल लावलं तर पिंपल्स येऊ शकतात. हे मी सांगते आहे कारण माझ्या एका सबस्क्रायबरचा फ्रेंडच आहे ॲक्च्युली, तिचा मला मेसेज आला की असं असं होतं आहे. सो समरमध्ये ऑइल लावू नका, त्याचा उलटा परिणाम व्हायला लागतो. आणि हे जे पेंटिंग दिसतंय ते अभिषेकनी बनवलं आहे. अभिषेक खूप छान पेंटिंग बनवतो आणि माझं पण एक बनवलं आहे, पण मी सांगलीमध्येच विसरून आले. सो मम्मी येईल आता, त्यावेळेला मी तिला घेऊन यायला सांगेन. आणि ज्यावेळी आपण घरामध्ये असतो ना, त्यावेळी घरामध्ये इतकी कामं निघतात ना, खूप म्हणजे नसणारी कामंसुद्धा मी अशी उकरून काढते म्हणायला हरकत नाही. तर आज उठल्या मी एक खूप इम्पॉर्टंट काम केलं, जे म्हणजे मी माझ्या मोबाईलचा जो कचरा आहे तो डिलीट करून टाकला. मी 1700 स्क्रीनशॉट्स होते माझ्या फोनमध्ये, ते मी डिलीट केले. खूप मला स्क्रीनशॉट्स काढायची सवय आहे, तर मी ते डिलीट केले. इवन अभिषेकचं माझं भांडण झालं किंवा काय, तर मी असे जुने पुराणे स्क्रीनशॉट्स काढून ठेवले असतात. तेव्हा तू हे बोलला होता, तेव्हा तू ते बोलला होता. तर मी खूप स्क्रीनशॉट्स काढते. ते सगळे 1700 मी डिलीट करून टाकले. अकिराचा पाळणा आहे इकडे आणि खूप काम आहे अजून हे कपडे आहेत जे धुतलेले आहेत त्याच्या घड्या घालायच्यात. इकडे हे तुम्हाला दिसत असेल, हे ग्रास आहे, आर्टिफिशियल ग्रास आहे, ग्रासवालं मॅट आहे जे आम्ही घेतलेलं आहे. आणि खूप सुंदर वाटतं, ते खूप छान वाटतं. आणि कसं होतं, अकिरामधून मला जास्त वेळच नाही मिळत. सो हे कपड्यांच्या घड्या कालपासूनच्या तशाच पडल्यात. पाठीमागे एक तुम्हाला पेंटिंग दिसत असेल, तर ते पण अभिषेकनीच काढलेलं आहे. त्याचा आवडीचा सब्जेक्ट आहे की गौतम बुद्धांचं पेंटिंग हा त्याचा आवडीचा सब्जेक्ट आहे. सो तो काढत राहतो नेहमी. इकडे आहे, दिसते आहे, इकडे आहे नेट आहे एक, कारण इकडे खूप जास्त डास येतात. सो इकडे आमच्याकडे नेट बसवून घ्यावं लागतं.
जे अजून बंदच आहे, उघडलेलं नाही आहे. सो मी ते पण उघडेन आता. आणि आणि मला काय सांगायचं आहे, आज मी जाईन आमच्या नवीन घरी, कारण मी 2-4 दिवसात तिकडे गेले नाही आहे. सो तिकडे जाऊन बघेन. बऱ्यापैकी सगळं झालं आता तर ते लॉकच आहे. फर्निचर जे आहे ते बनतं आहे फर्निचरच्या शॉपमध्येच, आणि फक्त किचनचं जे आहे तो ते घरी येऊन बनवेल. तर आत्ता वाजतात 11 काहीतरी. हां, तर मी संध्याकाळी जाईन तिकडे अकिराला घेऊन आणि बघेन काय काय कसं कसं. आत्ता मी कपड्यांच्या घड्या घालून घेते फटाफट. तर आत्ता वाजतात रात्रीचे 10, सव्वा दहा होत आहेत. आणि मी बाहेर गेले होते. शेजारीच एक दोहा जेवण होतं, तर त्यांच्याकडे गेले होते. हा ड्रेस घातला होता मी. आणि अकिरा झोपली अकिरा, आणि तिला ब्लँकेट वगैरे घालून बिलकुल चालत नाही, नाही आवडत तिला. AC लावल्यानंतर मी रात्री घालते. आणि मी दिवसभर काय केलं मी तुम्हाला दाखवले, जोपर्यंत मी कपड्यांच्या घड्या घातल्या तोपर्यंत. त्यानंतर मी जेवले आणि झोपून गेले. नंतर उठल्यानंतर मी बाहेर गेले शेजारी, आणि आल्यानंतर मी आज बनवली फ्लॉवर बटाट्याची मिक्स भाजी. आणि चपात्या सकाळच्या होत्या. डाळीची आमटी बनवली, कारण मला रोज लागते. भात केला. भात मी पातेल्यामध्ये लावला, कारण अकिराचं भाताची पेज काढायची होती, तर पातेल्यामध्ये लावला. आणि मम्मीना सांगून गेले अकिराला फिरवायला खाली की 1-5 मिनिटांनी बंद करा, आणि मम्मी विसरून गेल्या आणि भात सगळा खालून जळला आहे. तर वरचा चांगला आहे, खालून जळला आहे. तर असं झालं. नंतरचं मला तुम्हाला दाखवता आलं नाही, कारण मी थकले होते आणि मी झोपून गेले. आणि उठल्यानंतर लगेचच त्यांनी बोलवलेलं होतं, सो बाहेर निघून गेले. मी शेजारीच होता, पण निघून गेले. तिकडे बराच वेळ गेला माझा. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, दाखवायची आहे, ती म्हणजे हे आहेत कारा बेट वाईप्स. यू कॅन सी कारा बेट वाईप्स आहेत. ह्या रिफ्रेशिंग वाईप्स आहेत. जर तुम्ही समरमध्ये आपण बाहेर गेलो आणि चेहरा बाहेर गेल्यानंतर आपल्याला वॉश करता येत नाही, आणि मग घाम वगैरे आलेला असतो, ऑइली झालेलं असतं, तर त्यावेळेला आपण या वाईप्स यूज करू शकतो चेहरा पुसण्यासाठी. आणि त्यांनी खूप रिफ्रेशिंग वाटतं, आणि छान आहे. म्हणजे काराच्या आहेत. काराच्या मी वेट वाईप्स अकिरासाठी पण वापरते. ह्या फेससाठी आहेत क्लिन्झिंग अँड हायड्रेटिंग रिफ्रेशिंग वाईप्स. ॲलोवेरा आहे यामध्ये, तर तुम्ही यूज करू शकता. खूप छान आहे. म्हणजे आपण बाहेर जातो त्यावेळेला आपण धुवू नाही शकत चेहरा आपला, तर त्यावेळेला आपण हे यूज करू शकतो. मी पण इतके दिवस मला नव्हतं माहिती, मी यूज नव्हते करत, बट माझ्या एका फ्रेंडनी यूज केले, तर तिने मला सांगितलं, सो मी पण आणलं, आणि खूप छान आहे. तुम्ही यूज करू शकता. सो हा होता माझा आजचा दिवस. मी अजून जेवलेली नाही आहे. 10:15 होत आलेत, आणि अभिषेकला थोडासा वेळ होईल. सो मी आता जेवून घेते. अकिरा झोपली आहे तोपर्यंत. माहिती नाही ती केव्हा उठेल परत. लगेच उठेलच 12 वाजता आम्ही झोपायच्या वेळेत. तर मी जेवण घेते, आणि तुम्हाला भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, गुड नाईट.